पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। इचलकरंजीत जुन्या कौटुंबिक वादातून सख्या मेहण्यावर प्राणघातक हल्ला। इचलकरंजी शहरातील ASC कॉलेज परिसरामध्ये असलेल्या A1 वडा सेंटरचे मालक मनोज बडवे यांच्यावर त्यांचे सख्खे भाऊजी महेश काजवे यांनी जुना कौटुंबिक राग मनात धरून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली। या प्रकरणी महेश काजवे यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार मनोज बडवे हे आज सकाळच्या सुमारास आपले दुकान उघडत असताना महेश काजवे यांनी अचानक त्यांच्या डोक्यावर लाकडी मार्याने जोरदार वार केला। यात मनोज बडवे गंभीर जखमी झाले। यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेत जखमी मनोज बडवे यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले। या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान मनोज बडवे व महेश काजवे हे जवळचे नातेवाईक आहेत। गेल्या काही वर्षांपासून मनोज बडवे हे आपल्या भाऊजी महेश काजवे व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते। मात्र महेश काजवे हे कोणताही कामधंदा न करता सतत दारूच्या नशेत राहत असल्याने घरातील वाद वाढले। अखेर सुमारे 2 वर्षांपूर्वी मनोज बडवे यांनी त्यांना घराबाहेर काढले होते। त्याच रागातून महेश काजवे यांनी यापूर्वी मनोज बडवे यांना शिवीगाळ व धमक्याही दिल्या होत्या। आज सकाळी रागाच्या भरात महेश काजवे थेट A1 वडा सेंटर समोर आले आणि समोर बडवे दुकान उघडत असतानाच त्यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला। हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोंधळ घालत घटनास्थळावरून पलायन केले। या घटनेमुळे ASC कॉलेज परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आरोपी महेश काजवे यांचा शोध पोलीस घेत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।